बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अगदी काही वेळामध्ये मोर्चा निघणार आहे। थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मूक मोर्चा असेल। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी केली जाते आहे आणि यासाठी सर्व पक्षीय यामध्ये सहभागी होत आहेत। या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचं संपूर्ण कुटुंब सुद्धा सहभागी होत आहे। गावातील सगळे ग्रामस्थ सुद्धा आवर्जून या मोर्चासाठी उपस्थित आहेत। दरम्यान याच पार्श्वभूमीवर मस्साजोग गाव हे बंद ठेवण्यात आलंय। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। गोविंद, अगदी काही वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होईल असं कळतंय, कोण कोण उपस्थित राहणार आहे? यामिनी, मी तुला तो रस्ता दाखवतोय ज्या ठिकाणावरून खरं तर हा मोर्चाला सुरुवात होते आहे। मी सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकामध्ये आहे, जिथून ह्या मोर्चाला सुरुवात होते आहे। इथे आता छत्रपती संभाजीराजे पोहोचलेत, सुरेश धस बीड शहरामध्ये पोहोचलेत, बजरंग सोनवणे पोहोचलेत, अंजली दमाने या बीड शहरात पोहोचल्यात। मात्र त्या मोर्चात सहभागी होणार आहेत का नाही ते सांगतायत। मात्र एकूण जे सर्वसामान्य लोक आहेत ज्यांच्यामध्ये आक्रोश होता, संतोष देशमुख यांच्या ला न्याय मिळवून देण्यासाठी जे सातत्याने मागणी करत होते, त्यांचे हे बॅनर्स आपण बघू शकतो, त्यांच्या हातामधले फलक बघू शकतो। ही सगळी मंडळी सकाळपासून या ठिकाणी येऊन बसली आणि मागणी एकच आहे की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले जे प्रमुख आरोपी त्यांना अटक झाली पाहिजे। काय सर्वसामान्य व्यक्तींना वाटतं, मला सांगा काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे की हा जो आमची मोर्चा आता सर्व समाजातून आम्ही इथे उपस्थित आहोत, यामध्ये सर्व पदाधिकारी आहेत, राजकारणी आहेत, सर्व आहेत। पण आम्ही इथे कुठल्याही राजकारणाचा पदाचा वापर न करता, कुठल्याही जातीचा विचार न करता सगळ्यांनी जातीचे जोडे, राजकारणाचे जोडे आपल्या आपल्या घरी ठेवलेले आहेत। आमची फक्त या मूक मोर्चातून एवढीच मागणी आहे की जो आरोपी सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे, तो आरोपी पकडून त्याला तात्काळ कडक शासन करावं आणि जी माणुसकीला काळीमा फासणारी जी घटना आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये घडतीये, बीड जिल्ह्यामध्ये घडतीये आणि बीड जिल्ह्याचं जे नाव बदनाम केलं जातंय, याच्यामध्ये जो राजकारणाचा भाग घालतायत, राजकारणाचा भाग न घालता तुम्ही माणुसकीचा विचार करून तात्काळ त्याला शिक्षा द्यावी। आज मूक मोर्चा आहे, पण हा मूक मोर्चा लवकरच जर शिक्षा नाही झाली तर आक्रमक मोर्चामध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे। काय भावना आहेत? भावना याच आहेत की आज आमचा दादा गेलेला आहे, पूर्ण बीड जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्राचा संतोष दादा आम्ही गमावलेला आहे आणि त्याच्यावर जो अन्याय झालेला आहे, त्याच्या परिवारावर जो अन्याय झालेला आहे, तो कुणाचा तरी एक मुलगा होता, कुणाचा तरी एक वडील होता, कुणाचा तरी एक भाऊ होता, पूर्ण बीड जिल्ह्याचा तो एक भाऊ होता आणि बीड जिल्ह्याचं बिहार करू नये असं माझं यांना म्हणणं। जे पण आरोपी आहेत सर, त्यांना अटक झालं पाहिजे लवकरात लवकर। हे जे वाल्मिकांना आहेत सगळ्यांना अटक झालं पाहिजे। ते संतोषांना जे होते ते कुणाचे तरी भाऊ होते, वडील होते, त्यांना लवकरात लवकर अटक झालं पाहिजे। आपण बघतो की ही भावना आहे लवकरात लवकर अन्यायाच्या विरोधात। आपण बघताय की ही सगळी मंडळी आहे, बीड हेच केवळ बीड शहरातील नाही तर बीड पंचक्रोशीतील मंडळी आहे जे या ठिकाणी सहभागी झालेत। मागणी आहे, काय मागणी होते? मागणी आहे की हे जे अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराला लवकरात लवकर न्याय पाहिजे। 19 दिवस उलटलेले आहेत तरीही अजून आरोपी सगळे पकडले गेले नाहीत, तर त्यासाठी आम्ही आज मूक मोर्चा करतोय। पण आज हा मध्ये जो आमचा संताप चालू आहे तर तो आज आम्ही शांत ठेवलेला आहे। पण यावर जर काही नाही झालं तर यावेळेस म्हणजे 18 पगड जातीचा उद्रेक होईल हे मात्र या निमित्तानं आम्ही सांगू शकतो, कारण आम्हाला आरोपी अटक पाहिजे। आपण बघताय की आरोपी अटक पाहिजे, ही बघा म्हणजे छोटे छोटे चिमुकले सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेत। काय मागणी बाजू? संतोष काका देशमुख यांच्या कुटुंबावर जे परिस्थिती आलेली ती दुसऱ्या कुणाच्या कुटुंबावर परिस्थिती यावी नये व गुन्हेगार जे आहे त्यांना अटक करावे, म्हणजे ही चिमुकल्याची मागणी आहे आणि ही सार्वत्रिकपणे म्हणजे माझ्या मागे जेवढे लोक दिसत आहेत यांची प्रातिनिधिक स्वरूपात एकच मागणी आहे की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे। यामिनी, अगदी गोविंद, संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। धन्यवाद तुम्ही जी माहिती दिलीत यासाठी। तर सध्याची बीडमधली ही दृश्य आपण बघतोय, अगदी काही वेळामध्ये सर्व पक्षीयांचा मूक मोर्चा सुरू होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या इथून या मोर्चाला सुरुवात होईल आणि आता आपण बघतोय यामध्ये की मोठ्या संख्येने सगळे ग्रामस्थ असतील, त्यासोबतच सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते हे सहभागी झालेले दिसत आहेत आणि या सगळ्यांची एकमुखानं मागणी आहे की आरोपीला तात्काळ अटक करावी आणि हे सगळे आंदोलक आणि ग्रामस्थ हे चौकामध्ये आता दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळामध्ये या मोर्चाला आता सुरुवात होणार आहे।
तर हातामध्ये न्याय द्या अशा पद्धतीचे वेगवेगळ्या आशयाचे फलक घेऊन हे सगळेजण या मोर्चामध्ये सामील होताना दिसत आहेत. 19 दिवस उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा मारेकऱ्यांना अजूनही अटक झालेली नाहीये आणि हीच प्रमुख मागणी घेऊन आता हा सर्वपक्षीयांचा निषेध मोर्चा सध्या काढला जातोय. हा मूक मोर्चा आहे. आज हा जो मोर्चा निघतोय तो मात्र जर हा मूक मोर्चा काढल्यानंतर सुद्धा जर आरोपींना तात्काळ अटक केली नाही तर आणखी आमचा उद्रेक होईल, आणखी हे आंदोलन अधिक तीव्र होईल असं सुद्धा इथल्या आंदोलकांचं म्हणणं आहे. तर संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची सुद्धा मागणी होताना दिसते. हॅलो. बीडच्या हत्या प्रकरणामधील 3 फरार आरोपींची सुद्धा हत्या झाली आहे असा फोन आल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय. तर अंजली दमानिया यांनी देशमुख कुटुंबियांची आज भेटही घेतली आहे. 3 डेड बॉडी सापडली पण काही खात्रीलायक माहिती नाही. अजून आपण ओपन नाही करायचं. परत एकदा बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली पण काही खात्रीलायक माहिती नाही. अजून आपण ओपन नाही करायचं. हे कोणाचा फोन आहे, कुणी केलेला आहे? हा एका व्यक्तीने काल रात्री 11:15 फोन केले. आधी फोन केले. माझा व्हॉट्सॲप कॉलवर माझे अननोन नंबर सायलेन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्त्वाचं म्हणजे जसं मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले 2 मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी SP ना पाठवला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.